59 वर्षाची शिवसेना ही आजही विचारानं तरुण आहे. डोंगर कधी म्हातारा होत नाही आणि तुफानाचं वय मोजायचं नसतं आणि वाघ कधी शरण जात नाही आणि वाघ कधी गवती खात नाही. आता हे जे स्वतःला वाघ समजणारे जे लोक आहेत ते अमित शहाचं गवत खात आहेत, मोदींचं गवत खात आहेत. आम्ही असे नाही. मी जेव्हा म्हणतो की शिवसेना या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे, सगळ्यात जुना पक्ष कोणता असेल अनुभवी, तर हा रावते साहेब आपला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना. जेव्हा शिवसेना या महाराष्ट्रात गर्जना करत होती, लढाया लढत होती, संघर्ष करत होती मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी, तेव्हा आजचे सगळे पक्ष हे पाळण्यामध्ये होते. भारतीय जनता पक्षाचा जन्म 1980 साली झालाय. राष्ट्रीय काँग्रेस ज्याला इंदिरा काँग्रेस जी होती त्या काँग्रेसचा जन्म 1976 साली झाला. पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस 1999 साली जन्माला आली. बाकी सर्व पक्ष या देशातले हे शिवसेनेच्या स्थापनेनंतर जन्माला आले आणि शिवसेना हा एकमेव पक्ष आज आहे असा की त्या पक्षानं आज 59 उन्हाळे, पावसाळे, वादळ, तुफान अंगावर झेललेले आहेत आणि त्यातून आम्ही अत्यंत खंबीरपणे उभे आहोत. आमच्या जीवनातला संघर्ष कधी संपला नाही. संघर्ष आमचा ऑक्सिजन आहे, संघर्ष आमचा प्राणवायू आहे. याचं कारण असं आहे, हा पक्ष भ्रष्टाचाराच्या आणि ठेकेदारांच्या पैशावर उभा राहिला नाही, तर शिवसैनिकांच्या रक्तावर, घामावर आणि संघर्षावर उभा राहिलेला आहे. गेल्या 4 वर्षात त्या कमी संकट आली, पण असंख्य संकट आली. गेल्या 59 वर्षात, 60 वर्षामध्ये शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यासमोर त्याने घडवलेली माणसं सोडून गेली. माननीय उद्धव साहेबांनी ज्याला मोठी मोठी पदं दिली ते सोडून गेले. माननीय बाळासाहेब असतील, माननीय उद्धवजी असतील. मी नेहमी सांगतो, आपण माकडांची माणसं केली. ठाकरेंनी माणसांची माकडं केली. त्या माणसांना माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदार सुद्धा आपणच बनवलं आणि त्या सरदाराने आमच्या पाठीमध्ये घाव घातलेले आहे. हे आम्ही सातत्याने पाहतो आणि इतक्या हल्ल्यानंतर सुद्धा ही शिवसेना कधी झुकली नाही, वाकली नाही, कुणाच्या चरणाशी बसली नाही.